नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील सारनाथ येथे। मित्रांनो, सारनाथ हे हजारो वर्ष जुन्या संस्कृतीच्या केंद्राजवळ म्हणजेच वाराणसी जवळ वसलेलं एक गाव आहे। बुद्धासारख्या महात्म्याने धम्माची दीक्षा द्यायला हे ठिकाण निवडले आणि इतिहासाच्या नकाशावर सारनाथ या गावाला अढळ पद मिळाले। बुद्धगयेतून भगवान बुद्ध जेव्हा सारनाथला आले आणि आपल्या पहिल्या 5 शिष्यांना इथं धम्माची दीक्षा दिली, ही दीक्षा त्यांनी त्यांच्या कथनातून दिली होती आणि याचे वर्णन कुशाण काळातील एका लेखात सापडते। बुद्ध धर्मातील 4 मुख्य कालातीत सत्यांबद्दल बुद्धांनी मार्गदर्शन केले। हे 4 कालातीत सत्य म्हणजे कोणते कोणते होते? तर पहिलं होतं दुःख आणि आपल्या जगात ते आहे याचा स्वीकार। दुसरं म्हणजे दुःखाच्या उत्पत्तीची कारणे। तिसरं म्हणजे दुःखाला संपवायचे कसे, आणि चौथं म्हणजे मोक्ष किंवा निर्वाणाकडे नेणारा अष्टांग मार्ग। इथंच बुद्धाने प्रथम संघाची स्थापना केली आणि यश नावाचा वाराणसीच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा आणि त्याचे 54 अनुयायी या 5 शिष्यांना येऊन मिळाले आणि 60 भिक्खू मिळून संघ निर्माण झाला। आपल्या भारत सरकारचे बोधचिन्ह असलेला अशोक स्तंभ हा इथल्याच एक स्तंभावरील शिल्पावरून घेतला आहे। सम्राट अशोकाच्या काळात बांधला गेलेल्या या स्तंभावरील 4 सिंह, अशोक चक्र आणि सोबत असलेले घोडा आणि बैल इथल्या पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात हा स्तंभ नीट पाहता येतो। इथे पूर्वी धर्मराजिका स्तूप नावाचा प्रचंड स्तूप होता। जगतसिंह दिवानाने बांधकामाचे सामान मिळावे म्हणून तो तोडला अशी नोंद या ठिकाणी सापडते। तिथं कॅनिंगहॅमने केलेल्या उत्खननात अनेक गोष्टी सापडत गेल्या। सगळीकडे विहार आणि छोटे स्तूप होते। सम्राट अशोकानंतर विविध काळांमध्ये इथल्या बांधकामाचा विस्तार होत गेला। स्तूप ना? हो हो हो। धर्मराजिका स्तूपानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणाचे मुख्य प्रार्थना स्थान ते म्हणजे मूलगंधकुटी नावाच्या वास्तूचे अवशेष। चीनी प्रवासी युआन श्वांगच्या वर्णनाप्रमाणे या प्रचंड वास्तूची उंची 60 मीटर म्हणजेच जवळजवळ 200 फूट होती। या स्थानाच्या दक्षिणेला गुप्त काळातील गौतम बुद्धांची उभी असलेली एक मूर्ती ही सापडलेली आहे। मित्रांनो, सारनाथमध्ये आजही बऱ्यापैकी सुस्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे धाम्मिक स्तूप। या धाम्मिक स्तूपाचा जो व्यास जो आहे तो आहे साधारणपणे 28.5 मीटर आणि याची उंची आहे 42 मीटर।
हा स्तूप आजही बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. स्तूपाच्या भिंतीवर कोरीव काम केलेल्या वेगवेगळ्या भौमितीय शैलीचे लक्ष वेधून घेणारे आहे. कॅनिंगहॅमने स्तूपाच्या उभ्या अक्षात एक छिद्र करून काही सापडते का याचा शोध घेतला. आत एक स्लॅब सापडली ज्यावर काही लेख होते. पुढे अभ्यास पूर्ण झाल्यावर ही स्लॅब पुन्हा आत सरकवली गेली असे दिसते. गुप्तकालीन शिल्पकारांच्या उच्च कौशल्याचा हा पुरावा आहे असे म्हणतात. सारनाथमधील ही सर्वात भक्कम आणि मोठी वास्तू आहे. सम्राट अशोकांनी केलेल्या मूळ बांधकामातील तळघर मात्र अजूनही व्यवस्थित टिकून आहे. त्याचा दगडी पृष्ठभाग पटाशीने तासलेला आहे आणि त्यावर गुप्त काळातल्या प्रचलित शैलीत कोरलेली नाजूक फुलांची नक्षी आहे. पूर्ण भिंतीवर माणसांच्या आणि पक्ष्यांच्या अतिशय अप्रतिम अशा आकृत्या कोरलेल्या आहेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये काही मजकूरही कोरलेला आहे.